1995 पासून ते आजपर्यंत मी जवळजवळ 35,000 प्रशिक्षणार्थी ट्रेन शोल्डर केलेले आहेत. 2005 पासून ब्रह्ममुंबई पोलीसमध्ये जवान नवीन भरती होतात त्यांना ट्रेनिंग देतोय. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ब्रह्ममुंबई पोलीस दलामध्ये किंवा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्यावेळेस आपला जवान भरती केला जातो त्यात पहिलं हजर झाल्यानंतर पहिलं लक्ष असतं की त्याला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. असे भरपूर डिसिप्लिन आहेत. त्याच्यामध्ये ज्या 4 डिसिप्लिन पडल्या जातात. पहिली डिसिप्लिन आहे ग्राउंड डिसिप्लिन, दुसरी डिसिप्लिन आहे मॅचची डिसिप्लिन, तिसरी जी आहे ती लाईन डिसिप्लिन आणि चौथी आहे जी आपल्या फायर गेटावरती उपयोगी केली जाते. पोलीस खातं हे पूर्ण डिसिप्लिनचं खातं आहे आणि डिसिप्लिन ही काही आपल्याला नवीन असते. जसं बाळ जन्माला येतो तसं तिची आई त्याला म्हणते डाव्या हाताने जेवत असेल तर उजव्या हाताने जेवायला सांगते. हीच डिसिप्लिन असते आणि मुळात ही डिसिप्लिन खूप मोठ्या प्रमाणात पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. आम्ही त्यांना ही डिसिप्लिन इथं शिकवतो. ही डिसिप्लिन त्यांना रिटायरमेंटपर्यंत कामी येते. जसं की पोलीस चौकामध्ये उभा आहे त्याला कसं काम करायचं आहे, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याचं ड्रेस कोड कोणता पाहिजे, त्याने ड्रेस कसं घालायचं आहे, त्याने वरिष्ठांशी कसं बोलावं, आम्ही त्या धर्तीवर यांना आता प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. जे जवान नवीन जवान भरती होतात त्यांना नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर इथं हजर झाल्यानंतर त्यांना मूलभूत प्रशिक्षण हे 9 महिन्याचे ट्रेनिंग सेंटरमध्ये दिले जाते. त्याच प्रशिक्षणाचा बेसिक पाया आम्ही या ठिकाणी पूर्ण करून घेतो. तसेच या ठिकाणी फिजिकल तौरपर घेतली गेलेली कामं मुंबई या ठिकाणी उद्भवणाऱ्या आपत्ती परिस्थितीमध्ये त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी प्रेरित करतात आणि असे जवान आम्ही या ठिकाणी घडवून महाराष्ट्र पोलीस तसेच मुंबई पोलीस दलासाठी तयार करत आहोत. 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्षानंतर जे प्रशिक्षणार्थी पूर्वी घेतलेले आहेत ते आल्यानंतर खरोखर गुरुचं कौतुक करतात की जेणेकरून सक्षमपणे आम्हाला तुम्ही प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळं आपले 2700 आभार मानतात, चरण स्पर्श करतात आणि आपणाला कधी विसरणार नाही हे शब्द मनोगत करून पुढे निघून जातात. ट्रेनिंग केल्यानंतर काही वर्षानंतर ज्यावेळेस बंदोबस्त घेऊन एखाद्या पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येते आणि त्या पोलीस स्टेशनला आपला जर विद्यार्थी पहिला ट्रेनिंग केलेला असेल 2005 सालचा किंवा 2007-08 प्रत्येक साली बॅच असते आणि त्या पोलीस स्टेशनला आपण बंदोबस्त सोडायला गेलो किंवा कुठेही तो जर भेटला तर अक्षरशः माझ्यापेक्षा त्याला एवढा आनंद होतो की तो पायाला हात लागल्यानंतर मला समजतं की अरे बघ कोण, तर मला तो ओळखत नाही तर तो मला ओळखतो की सर तुम्ही एवढ्या साली तुम्ही सर आम्हाला सपो कोळे कल्याण कलिनामध्ये प्रशिक्षण देत होता. त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस खरंच आमची छाती अशी भरून येते की अरे म्हणजे हेच आम्ही कमवलंय, हेच आमची पोच पावते. जेणेकरून 15-20 वर्षानंतर जरी त्यांनी आम्हाला बघितलं तर ते आम्हाला ओळखतात. आम्ही नाही ओळखलं तरी ते आम्हाला जरूर ओळखतात आणि ओळख देतात. त्यातच आमचा अभिमान आहे.